अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरून सुरू असलेला वाद हा काही थांबायला तयार नाही। भेटीची बातमी बाहेर येणं हा आपल्या व्हिडिओत षडयंत्र असल्याचा आरोप धस यांनी केला होता। त्यामुळे धस यांचा गेम नेमका केला कुणी ही चर्चा सुरू होती। तोच धागा पकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धस यांना डिवचलं। धस त्यांच्या बॉसनंच त्यांना ट्रॅपमध्ये अडकवलं असा आरोप करत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंकडे बोट दाखवलं। तसंच शिवसेनेच्या नेत्यांचं उद्धव ठाकरे मस्साजोगला जाणार असल्याची माहितीही संजय राऊतांनी दिली। बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना, ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत। मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्याने ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे। ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्या क्षणी त्यांनी त्या बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होतं। त्याला नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे होतं बाहेर येऊन की माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो, हे असं असं झालेलं आहे। हिंमत आहे? आता कशाला आक्रोश करताय? तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही धस मुंडे भेटीवरून टीका केली। आता 4 तास झाले, 40 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, भेट झाली ना। कशासाठी गेले होते? एकमेकाचा पप्पी घ्यायसाठी गेले होते। आणि एवढा काय नाही, डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, नॉर्मल ऑपरेशन असतो तो, मोतीबिंदूचं ऑपरेशन, काय हार्टचा अटॅक होता, ब्रेन हॅमरेज होता, काय सिरियस होता, आणि त्याच वेळी जाऊन भेटायला मंत्रिमंडळाचा कोणीच गेले नाही भेटायला, यालाच काय जायची गरज पडली? अरे कुछ तो गडबड है। आणि त्यामुळं काही साध्य करण्यासाठी धस गेले असतील। दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवरून नवी शंका उपस्थित केली। या भेटीनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रात छेडछाड होऊ शकते असा संशय त्यांनी व्यक्त केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाबण्यात येत असल्याचा त्यांचा दावा आहे। तसंच धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी सुरेश धसांवर भाजपनं दबाव आणल्याचा देखील आरोप जरांगेंनी केला। त्यांच्यावर जर पक्षाचा दबाव आहे, तू भेट घे असा जर दबाव असला तर त्यांनी सरळ मराठ्यांना त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं। आता नाही, आता काय उपयोग नाही। ते जाऊन हिंडून आले, गपची गुप्त भेट येते, उगा ते मैत झाला पाचका म्हणून हे झालं, आणि मैत नसतं झालं तर संपलं होतं ना विषय। मैत झालं म्हणून तारफाड मारफाड झाली, आणि मैत नसतं झालं तर आम्हाला मिळणे अंधारात काय काय झालं तुमचं, त्यांना मिळणे, हे म्हणजे डबलच होतं जवळपास। आणि मला तरी वाटतं देशमुखांचं कुटुंबाचा मॅटर 100% दाबण्यात आलंय। चार्जशीटमध्ये छेडछाड होईल अशी 100% शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।